नमस्कार, मी सुनील यशवंत कांबडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष, प्रभाग क्रमांक 14, डाकफुलपाडामध्ये. आज आमच्या पाण्याच्या समस्या आहेत. पाणी 3 दिवसापासून पाणी नाही आहे आणि आम्ही इथल्या प्रशासनाला आणि नगरसेवक, आमच्या इथल्या स्थानिक महापौरांना पण फोन केलेला आहे. पाणी कधी येणार आहे, काय त्याच्याविषयी काय कोणाला माहिती नाही. फक्त इथली लोक जी जनता आहेत, फक्त पाणी कधी येणार आहे, काय येणार आहे, कोणालाच माहिती नाही. आणि इथे पाणी नाही, पण पाणी नव्हतं तर तुम्ही इन्फॉर्म करायला पाहिजे होते की इथे काहीतरी तुम्ही नोटीस लावली पाहिजे होती की 3 दिवस पाणी येणार नाही. तर आम्ही कुठून तरी विकत पाणी घेतलं असतं, पण आम्हाला कोणच नाही. तिथले पाणी पुरवठ्याचे जे विभाग कोण अध्यक्ष आहेत तेही फोन उचलत नाही, इथले स्थानिक नगरसेवक पण उचलत नाही. तर ॲक्च्युली आम्हाला माहिती तर पाहिजे पाणी याचं कारण काय आहे, तर आम्ही विकत पाणी घेतलं असतं. आता मला सांगा, ही आमची छोटी छोटी पोरं इकडे पाणी भरतात, या जरा पुढे या. तर इथं आमच्या महिला जे महिला आहेत इथल्या ते पाणी भरत आहेत, विकत पाणी घ्यायला लावलं ना. आणि इथं जे पाणी भरत आहेत ना, इथे हे साईडला आमची ग्रामपंचायतीची विहीर होती, ती 1980च्या दरम्यान होती. ग्रामपंचायतीची विहीर होती, ती कशी गुंजवण्यात आली आणि आता ते नळ पाणी येत नाही. त्याच्यामुळे बघा, आता जर विहीर असते तर विहिरीचा काहीतरी फायदा झाला असता लोकांना. आणि हे बघा, छोटी छोटी पाणी भरतात. पण आम्हाला तुम्ही एकदा इन्फॉर्म केलं पाहिजे होतं, काहीतरी नोटीस लावा. पण इकडे स्थानिक नगरसेवकांनी पण फोन उचलून सांगा ना की बाबा 3 दिवस पाणी नाही, 4 दिवस पाणी नाही, तर आम्ही काहीतरी ॲडजस्ट केलं असतं. तेही फोन उचलत नाही. पाणी पुरवठा विभागाला आपण फोन करतो, तेही उचलत नाही. पाण्याच्या खूप समस्या. आता आम्हाला स्वतः बिस्लरी घेऊन आम्हाला पाणी पिवावं लागतंय. बाकी इतर कामासाठी पाणी हे जे आम्हाला आता पाणी देत आहेत ना, ही ग्रामपंचायतीची विहीर गुंजून तो आम्हाला, ते जे इथले मालक आहेत ते आम्हाला पाणी देत आहेत.